तर आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर कुणाल शेठ, जे फाउंडर आहेत ऑर्थोस्क्वेअर मल्टी स्पेशालिटी क्लिनिकचे. डॉक्टर कुणाल शेठनं आत्तापर्यंत 75,000 पेक्षा जास्त इम्प्लांट टाकलेत. ते आता जगात सगळ्यात जास्त इम्प्लांट करणारा माणूस आहे आणि तो आज आपल्याबरोबर आहे. तर आज आपण बोलणार आहेत इम्प्लांटबद्दल लोकांना ज्या काही शंका आहेत. तुमच्या ह्या व्हिडिओच्या एंडपर्यंत सगळ्या शंका दूर होतील. कुणी इम्प्लांट केला पाहिजे, काय केला पाहिजे? सो डेफिनेटली आपण वेलकम करूया डॉक्टर कुणाल शेठ यांना. नमस्कार. थँक स्वप्नील. तर डॉक्टर कुणाल शेठ एक खूप कॉमन क्वेश्चन येतो, की लहान मुलांच्या दाताचं आरोग्य आपण कसं सुधारू शकतो किंवा त्याच्यासाठी आपण काय करू शकतो? फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे पहिल्यांदा लहान मुलांसाठी म्हणजे आईचं आणि वडिलांचं लक्ष त्यांच्या दाताकडे खूप असलं पाहिजे. आजकाल अ, सगळे वर्किंग आहेत. हं, हं. ओके. तो युजुअली आपल्या मुलांकडचं लक्ष थोडं कमी झालंय. कारण का स्पेशली मेट्रो सिटीजमध्ये सस्टेन होण्यासाठी दोघांनाही काम करावं लागतं आज. त्याच्यात मुलाला मग बॉटल देतात दुधाची कंटिन्यूअस रात्री झोपताना पण बरोबर. देतात. येस. तेव्हा एक नर्सिंग बॉटल कॅरीज म्हणून एक डिसीज आहे. ओके. कारण का दुधाची बॉटल कंटिन्यूअस घेतल्यानंतर हं. दुधामध्ये साखरेचं प्रमाण असतं किंवा लोकं मिक्स करून देतात. हां, हां. ते साखर शुगर अटॅक्स त्याच्यामध्ये ॲसिड असतं. ते अटॅक्स युअर टीथ हां, हां, हां. आणि दात किडतात. तुम्ही ओके. समजलं लहान मुलांचे पूर्ण दात इथले किडलेले असतात. बरोबर. त्याला बोलतात नर्सिंग बॉटल कॅरीज. ओके. त्याच्यामुळे तुम्ही पहिलं लहान मुलांना रात्री झोपताना दुधाची बॉटल देणं बंद करा. जर ओके. बॉटलची सवय असेल, त्यात हळू हळू पाणी मिक्स करून पाण्यामध्ये कन्व्हर्ट करा. हां, हां, हां. रात्री झोपताना पहिले 2-3 वर्ष तरी तुम्ही जेव्हा दात सुरुवातीला आले असतील, इनफॅक्ट 6 महिन्यात 6-7 महिन्यात खालचे दात येतात. तिथपासून हं. दात सुरुवात होते. हं, हं, हं. तिथपासून तुम्हाला गॉस पीस किंवा सुती कपड्यामध्ये वॉश केलेला हात वॉश करून प्रॉपरली तुम्हाला त्याच्याने मसाज करून हे करायचं. तर आजकाल फिंगरमध्ये हे करण्यासाठी पण एक ब्रश ब्रश येतात, येतो. की हां. जे आईनेच करायला पाहिजे. मुलांच्या हातात नका देऊ लहानपणी. त्यांना जोपर्यंत समज येत नाही, तोपर्यंत तुम्ही ब्रश देऊ नका. नाहीतर ते ब्रश चावत राहणार बरोबर. आणि ती पेस्ट खाणार. हो, 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 हो. कारण का त्यात पण शुगर असते आणि शुगर आणि मुलांचं एक कॉमन कनेक्शन आहे. त्यांना बरोबर. तुम्ही कितीही द्या आणि ती शुगरची सवय लहानपणापासूनच लागते. हां, 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 हां. त्याच्यामुळे तुम्ही स्वतः ब्रश करा. हां, हां, हां. ब्रश केल्यावर चूळ भरणं जरुरी आहे. म्हणजे ओके, तो फेस पण आत राहिला नाही पाहिजे त्याच्यामुळे त्यामुळे खळखळून चूळ भरणं पण जरुरी आहे. ओके. तुम्ही स्वतः मुलांसमोर ब्रश कराल, तर मुलांना पण त्याची सवय लागेल. हां, हां, हां. आणि 6व्या वर्षी तुम्ही तुमच्या मुलांना ऑर्थोडॉन्टिक कन्सल्टेशनसाठी चालू करा, सुरुवात करा, ओके. आणणं. कारण 6व्या वर्षानंतर जेव्हा परमनंट टीथ यायला सुरुवात होतात हां, हां, हां. कंप्लीटली, तेव्हा दात वेडेवाकडे, दात फोडे, मुलांमध्ये जर अंगठा चोखायची सवय असेल किंवा लिप बाईट करायची सवय असेल, त्याच्याने तुमचं स्ट्रक्चर पूर्ण बिघडतं. हां, हां, हां. आणि त्याला म्हणून ऑर्थोडोन्शिया हां, हां. म्हणजे जे वेडेवाकडे दात सरळ करण्यासाठी आपण टारेंचे डॉक्टर म्हणतो. ओके, त्यांचं पूर्ण नाव आहे ऑर्थोडोंटिक्स अँड डेंटोफिशियल ऑर्थोपेडिक्स. ओके, डेंटोफिशियल ऑर्थोपेडिक्स मतलब पूर्ण फेसमध्ये हा एकच जॉइंट आहे. ओके. मॅन्डिबल म्हणतो त्याला, खालचा जबडा. हां, हां. तो तुमच्या वरच्या जबड्याच्या ग्रोथप्रमाणे वाढतो. हां, हां, हां. ओके. दुधाचे दात लेट पडले किंवा हे उशिरा पडले किंवा हां, हां. दुधाचा दात किडलेला असेल, हां, तर हां. खालचा दात यायला उशिरा होतो, वेडा-वाकडा येतो. हे बरोबर. कन्सल्टेशन तुम्हाला 6व्या वर्षापासून दरवर्षी ॲटलीस्ट ऑर्थोडॉन्टिस्टकडेच केलं पाहिजे. ओके. कारण का त्याचे स्पेशालिटी नॉलेज ऑर्थोडॉन्टिस्टला असतं. त्यामुळे 6व्या वर्षानंतर तुम्ही तुमच्या मुलाला ऑर्थोडॉन्टिक कन्सल्टेशन चालू करायलाच पाहिजे दरवर्षी. ओके. तर पुढे जाऊन तुमच्या ब्रेसेस न लावण्यासाठी किंवा त्याच्या अगोदरच काही अप्लायन्सेस देऊन आपण आधी करेक्ट करू शकतो. कारण का मुलांचं वाढतं वय असतं. हां, हां, त्याचा हां. आपण फायदा घेऊन त्याचं स्ट्रक्चर आपण दातांची ठेवण म्हणतो ते आपण चेंज करू शकतो ओके. अप्लायन्स देऊन. आता बऱ्याच वेळा लहान मुलांना काही त्रास झाला, तर त्याचे दात पडणारच आहेत. ह्या हिशोबानं त्याच्यावर काही आपण ट्रीटमेंट करायला जात नाही. तर मग त्याचा काही आयुष्यात पुढं काय होतं म्हणजे हो. नक्की त्याच्यामध्ये? म्हणजे मी एवढं हे सांगेन, की दात तुम्ही डेंटिस्टकडे घेऊन जात नाही. हं, हं. अरे दुधाचाच दात आहे ना, पडेल तो नंतर. बरोबर. बरोबर. पण आजकाल लोकांचं खाणं, मुलांचं, लहान मुलांचं खाणं पण आपल्याकडे आपण डब्यात पोळी भाजी घेऊन जायचो. बरोबर. आज चिप्सशिवाय आणि पिझ्झाशिवाय कुठली मुलं डब्यात घेऊन जात नाहीत काही. बरोबर. त्याच्यानंतर ब्रश प्रॉपरली करत नाहीत. हां, हां. पालक खूप बिझी असतात. एक वन टाईम ब्रश करतात. रात्री तसंच चॉकलेट खा, चिप्स खा आणि झोपा. हां, हां, हां. कंटिन्यूअस ॲसिड अटॅक तुमच्या दातावर होत असतं हां, कंप्लीटली हां, हां. मुलांच्या दातांवर. ओके. तर तुम्ही हे सगळं त्यांचं खाणं पहिलं तुम्ही
सुधारलं पाहिजे किंवा फायबरस फूड आपण जे म्हणतो, बरोबर. ते सगळं मुलांना दिलं पाहिजे. हां, हां, हां. म्हणजे तिथपासून आपल्याला सुरुवात केली पाहिजे. ओके. तर नर्सिंग बॉटल कॅरीजबद्दल मी तुम्हाला सांगितलंच. हं, ओके. हं. प्लस अजून हे होतं, की पालक म्हणतात, की दात नंतर पंडून नवीन येणार आहे. हं, हं. जेव्हा दुधाचा दात किडतो, हं, हं. तेव्हा लहान मुलगा त्या साईडनी खात नाही. तो ओके. दुखण्याचं सांगत नाही, कारण का तो डेंटिस्टला ऑलरेडी घाबरलेला असतो. तो सुईला घाबरतो लहानपणापासून व्हॅक्सिनेशनमुळे. बरोबर. तो दुसऱ्या साईडनी खातो किंवा ज्या दिवशी ताप येतो, जेव्हा जास्त सुचतं, हां, तेव्हा तो पालक घेऊन येतात डेंटिस्टकडे. हां, हां, हां. टाईम गेलेला असतो तोपर्यंत. हां, बरं हां. तेव्हा पण टाईम गेलेला म्हणजे डेंटिस्टमध्ये काय टाईम टू टाईम जर ट्रीटमेंट केली ना, तर पुढे जाऊन कॉम्प्लिकेशन्स अजून वाढत नाही. ओके. तर लहान मुलांमध्ये पण रूट कॅनॉल्स होतात. ओके. पल्पॉक्टॉमी वगैरे म्हणतो आपण त्याला, पल्पोटॉमी म्हणतो. ते करून आपण त्याच्यावर क्राउन लावू शकतो. आणि बरोबर. क्राउन लावायचं असं कारण का सगळे दात पडेपर्यंत मुलाचं वय 12-13 पर्यंत येतं. हो, हो. बरोबर. म्हणजे 13व्या वर्षी आयडियली आपण बोलू शकतो, की सगळे दुधाचे दात पडून नवीन आलेले आहेत completely. ओके. बरोबर. पण तिथपर्यंत मुलाची वाढ ही इम्पॉर्टंट असते. हां, हां. मुलांनी खाल्लं नाही तर त्याच्या वाढ खुंटते, त्याच्यावर इफेक्ट होतो. बरोबर. मग लिक्विडच खातो. हां, हां, मग हां. त्याला शुगरची सवय लागते. मग तो ज्यूसची सवय लागते. मग तो प्रॉपरली हेल्दी खाणत नाही. आपण म्हणतो, की वाढत्या वयामध्ये मुलांना चांगलं फायबरस फूड दिलं पाहिजे. बरोबर. या गोष्टी आहेत. बरं दात तो सडला तिकडचा दुधाचा दात, की येणारा जो दात नवीन आहे, हं, हं. तो वेडावाकडा येतो. मग ओके. परत तुमचा ब्रेसेसच्या तारेंच्या डॉक्टरांसाठी खर्च वाढतो किंवा अलायनर करण्यासाठी खर्च वाढतो. ओके. बरोबर. त्यामुळे त्याच टायमाला आपण जो दात काढायला लागला लहान मुलाचा, तरी हां. पण स्पेस मेंटेनर्स वगैरे असतात, हां, हां. ज्याच्याने आपण नवीन दात येण्यासाठी जागा देऊ शकतो. त्यामुळे त्याच्यासाठी लहान मुलांचे स्पेशल डॉक्टर असतात. पिडोडोंटिस्ट म्हणतात त्याला. ओके. जसं आपण आज एमबीबीएस डॉक्टरकडे जातो, हां. फॅमिली डॉक्टर म्हणून, आणि हां. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे, की छातीत दुखलं आपण कार्डिओलॉजिस्टकडे जातो. कार्डिओलॉजिस्टकडे जातो. बरोबर. कानात झालं तर आपण ईएनटीकडे जातो. तसं बरोबर. डेंटिस्ट्रीमध्ये 9 वेगवेगळ्या फील्ड आहेत. हां, हां, हां. ओके. प्रॉस्थोडॉन्टिस्ट म्हणजे कॅप्स किंवा कवळीचे स्पेशालिस्ट. ओके. एंडोडॉन्टिस्ट म्हणजे रूट कॅनल स्पेशालिस्ट. हां, हां. पेरिओडॉन्टिस्ट म्हणजे गम्स म्हणतो त्या गम्सचे स्पेशालिस्ट. ओके. पेडोडॉन्टिस्ट म्हणजे लहान मुलांचे स्पेशालिस्ट. हां, हां, हां. ऑर्थोडॉन्टिस्ट म्हणजे तुमचे दातांचे वेडेवाकडे असतील किंवा गॅप असतील तर त्यांच्यासाठी तार लावतो किंवा अलायनर्स करतो, त्याचे स्पेशालिस्ट. ओके. कम्युनिटी डेंटिस्ट आहे तुमचे, मुख रोग तज्ञ म्हणतो आपण ज्याला, की जे कॅन्सर्स आणि हे ते करतात बघतात. ते आहे. ओके. असे भरपूर सारे फील्ड्स आहेत. हां, हां. इम्प्लांटॉलॉजी आज नवीन फील्ड डेव्हलप झालेलं आहे. डेव्हलप झालेले. हां, हां. त्यामुळे ह्या सगळ्या आहेत. त्यामुळे तुम्हाला पण वाईजली कुठल्या ट्रीटमेंटसाठी कुठे घेऊन जायचं हे आज नॉलेज असलं पाहिजे. अजून एक कॉमन क्वेश्चन खूप लोकांना आहे, की आपण खूप ॲडचा भडीमार चाललेला आहे, की टूथपेस्ट कुठली वापरायची? की या टूथपेस्टमध्ये सॉल्ट आहे, या टूथपेस्टमध्ये आयुर्वेदिक आहे. चारकोल पण आहे. हां, चारकोल पण आहे टूथपेस्टमध्ये. तर आपण टूथपेस्ट निवडताना तर काय काळजी घेतली पाहिजे किंवा काय गोष्टी बघितल्या मी पाहिजेत? कुठल्याही ब्रँडच्या बाबतीत बोलणार नाहीये. हां, हां. टूथपेस्ट खरं सांगू तर टूथपेस्टवर काही फरक नाही पडत. ओके. तुमच्या टूथब्रशवर फरक पडतो आणि तुमच्या ओके. ब्रशिंग टेक्निकवर. बरं. आज नाहीये तुमच्याकडे YouTube आहेत, आज तुमच्याकडे प्रॉपरली व्हिडिओज आहेत. हं, हं. प्लीज सर्च करा की ब्रशिंग टेक्निक. ओके. आज कोणीही बघितलं आपण टीव्ही लावतो, हां. मोबाईलवर असतो. हां, हां. बरोबर. दिस इज अ टेक्निक. येस, येस. पहिली गोष्ट आपण बूट पॉलिश करतो तसं हं. टूथ पॉलिश नाही करत. आपण हार्ड ब्रश वापरल्यामुळे हां. आपले दात घासले जातात आणि ओके. त्याच्यानी सेन्सिटिव्हिटी म्हणतो आपण, हां, हां. सळसळणं ते हां. वाढतं. ओके. तुमचे ब्रश टेक्निक आज उभं आडवं हां, हां. आणि सर्क्युलर मोशन मध्येच हवे. ओके. सॉफ्ट ब्रशच वापरा कंपल्सरी. ओके. आज मीडियम म्हणा किंवा हार्ड म्हणा, इनफॅक्ट हार्ड ब्रश प्रोडक्शन करणंच ब्रश कंपनीने बंद केलं पाहिजे. हां, हां. तो खूपच तुमचे गम्स म्हणजे जे हिरड्या म्हणतो त्या पण घासल्या जातात, रिसीड होतात. ओके. आणि मग ती सवय लागते एवढी हार्ड ब्रश वापरल्यानंतर, की सॉफ्ट ब्रश वापरल्यानंतर ब्रश करण्याचं फिलिंग येत नाही. त्यामुळे ती सवय कंटिन्यू राहते हां, हां. आणि नंतर जाऊन त्याचा पूर्णच्या पूर्ण खूप त्रास होतो. एफएमआर, रूट कॅनॉल्स करा, फिलिंग्स करा, कॅप्स लावा, हे सगळे प्रॉब्लेम होतात. त्याच्यामुळे जर आपण ब्रशिंग टेक्निक व्यवस्थित ठेवलं आणि वर्षभरात डेंटिस्टकडे जाऊन प्रॉपरली तुमचं दात पॉलिश करणं हे डेंटिस्टचं काम आहे, तुमचं बरं. नाही. बरोबर. तुमचं दात काम आपण दात स्वच्छ करतो ब्रशिंगमुळे. हां, हां. ओके. तुम्ही ओके. कितीही चांगला ब्रश केला तरी तुम्हाला वर्षातनं एकदा म्हणजे दातांच्या डॉक्टरांकडे जायलाच पाहिजे. मेन म्हणजे दातांच्या मध्ये जेव्हा आपण ब्रश जातच नाही, हं, हं. त्याच्यासाठी डेंटल फ्लॉस किंवा वॉटर फ्लॉसर हे सगळं वापरलं पाहिजे, जे स्पेशली
नॉन व्हेजिटेरियन खातात त्यांच्या हम्म. दातांमध्ये तर जेवण अडकतच. हम्म. ज्यांच्या दातांमध्ये कॅप आहे, हम्म. इम्प्लांट्स केले, तुम्हाला वॉटर फ्लॉसर वापरणं खूप जरुरी आहे. ओके. तुमच्या गम्स म्हणजे हिरड्यांच्या मजबूतीसाठी हा, आणि हा. तुमच्या फ्युचर दात किडायला नको म्हणून. हा, हा, हा. अजून एक कहावत आहे, स्वप्नील मला सांगायला आवडेल, की लोकांना वाटतं की रूट कॅनल केलं म्हणजे संपलं, हा, की त्या बरोबर. दाताच्या पुढे काहीच होणार नाही. हा, म्हणजे हा, हा. आता मी रूट कॅनल केलंय, हो, आता मला प्रॉब्लेम नाही. नक्कीच. हा. तो दात नॅचरल आहे. ओके. हार्ट सर्जरी केल्यावर पण माणूस मरतो नंतर. बरोबर. तुमचं मेंटेनन्स, हा. अनफॉर्च्युनेटली इंडियामध्ये मेंटेनन्ससाठी पैसे पे करायला लागतात किंवा मेंटेनन्स हे कल्चरमध्येच नाहीये. बरोबर. एकदा त्या गोष्टींचे पैसे भरले म्हणजे ते पूर्ण झालं असं नाहीये. हम्म, हम्म, हम्म. रूट कॅनल केल्यानंतर त्याच्यावर आपण कॅप बसवतो. बरोबर. कारण का तो दात ब्रिटल होतो रूट कॅनल केल्यावर. बरोबर. त्याचा लाईफ 10 वर्ष, 12 वर्ष तुम्ही चांगल्यातल्या चांगलं व्यवस्थित मेंटेन केलं तर 15 वर्ष. हम्म. टाइम टू टाइम तुम्हाला जे कॅप आहे, टोपी म्हणतो आपण, हम्म. ती चेंज पण करायला लागते. ओके. टोपीचे खूप प्रकार आहेत. हा, हा. मेटल कॅप आहे, सिरामिक कॅप आहे, हा, हा. झिरकोनिया आहे. आजकाल म्हणजे हे झिरकोनिया, DMLA ह्या सगळ्या कम्प्युटराइज कॅप्स आहेत. ओके. त्याच्यानंतर 3M लावा आहे, रोबस्ट कॅप आहे, खूप कॅप्स आहेत. आज म्हणजे इम्प्लांटच्या प्राइस पेक्षा जास्त कॅपची प्राइस पण आहे एवढं. पण तुम्ही योग्य ती आणि चांगली कॅप्स डॉक्टरांच्या सल्ल्याने लावून घेतली हा, हा. तर फिटिंग कम्प्युटराइज असेल तर फिटिंग चांगली होते. मेटल कॅप्स मुळे तुमचे गम्स मध्ये आणि दातांच्या ह्याच्यात अन्नकण अडकत ओके. राहतं हा, हा. आणि 5-6 वर्षानंतर तुमचा तो दात आतनं सडत जातो. पण रूट कॅनल केलाय त्याच्यामुळे तुम्हाला कळत नाही. कळत नाही. हा. तुम्ही कधीतरी कडक खाता आणि तुटतो. हा, हा. माझ्याकडे खूप पेशंट असेच येतात इम्प्लांट करण्यासाठी, की त्या डॉक्टरनी रूट कॅनल आणि कॅप लावलेली, एवढे 10,000 रुपये घेतलेले आणि आज दात तुटला. काय पैसे फुकट गेले. हा, हा. अरे तुम्ही 10 वर्ष खाल्लं त्याच्यानी, बरोबर. पैसे फुकट नाही गेले. हा, हा, हा. पहिली गोष्ट, तुम्ही त्याच्यानंतर कधी क्लिनअपला गेलात का? नाही ओके. का, क्लीनअप करायची गरज नाही पडली. मी ब्रश करतो. मी ब्रश करतो. अरे ब्रश तुम्ही त्याच्यासाठी नाही करत. त्यामुळे तुम्हाला वर्षातनं एकदा डेंटिस्टकडे जाऊन क्लीन करणं जरुरी गरजेचं आहे. आहे. हा, हा, हा. आणि जर कॅप लावली तर वॉटर फ्लॉसर आणि फ्लॉसिंग हे हम्म. जरुरीच आहे. तुम्ही कितीही चांगली कॅप लावा आणि तुम्ही जर मेंटेन नाही ठेवलं हम्म. तर तुमचा दात आतनं सडणारच आहे. फक्त नक्की. चांगल्या क्वालिटीच्या कॅपनी तर सडण्याचं जे आहे प्रमाण ते 5-6 वर्षात नाही, ऍटलीस्ट 15-20 वर्षानंतर जातं कम्प्लिटली. ओके. आजकाल तर वॉरंटीच्या कॅप्स पण आलेल्या आहेत, की 15 वर्ष 25 वर्ष पण वॉरंटी मिळते तुम्हाला कॅप्सला. ओके. पण ती कॅप्सची वॉरंटी असते. हा, हा, तुमचा हा. दात आतनं सडून तुटला तर त्यासाठी काही नाही करू शकत. त्यामुळे मेंटेनन्स हा एक कीवर्ड आहे, की तो प्रत्येकाने केला पाहिजे. ओके. आजकाल आता मला एवढं कळलंय की इम्प्लांट करण्यासाठी आपल्याला बोन म्हणजे त्याच्यामध्ये आपण जो खिळा म्हणतो किंवा इम्प्लांट म्हणतो तो घुसवतो. जर बऱ्याच लोकांना तिथं बोनची डेन्सिटी कमी असली किंवा बोन नसलं तर अशा पण काही केसेस असतात. तर त्या केसेस ट्रीट होऊ शकतात का? आणि जर होऊ शकला तर त्याच्यासाठी काय एक करतात? फनी कोट सांगतो, तुम्ही खिळा शब्द वापरला म्हणून. खूप सारे पेशंट म्हणतात, सर मग ते मी हार्डवेअर मधनं चूक आणून देऊ का, तुम्ही ठरवून द्याल का? तर मला पहिली गोष्ट सांगू दे की टायटेनियम सोन्यापेक्षा जास्त कॉस्टली आहे. राईट. दुसरी गोष्ट, टायटेनियम एकच गोष्ट आहे की जी तुमच्या शरीरामध्ये टिकू शकते, रादर टिकू शकते, बायोकम्पॅक्टिबल आहे, म्हणजे ती सूट होते. ओके. तुम्ही कुठलाही मेटल टाकलं तर ते सूट नाही होणार. हा, हा, हा. म्हणून जुन्या काळी जेव्हा ऑर्थोपेडिक सर्जन रॉड टाकायचे किंवा हा, हा. प्लेट करायचे ते काढायला लागायचे. आता ते काढायला नाही लागत कारण नाही. टायटेनियम आले. ओके. टायटेनियम इज अ बून फॉर डेंटिस्ट्री. हा, हा, हा. तर अपार्ट फ्रॉम दिस क्वेश्चन, तर जे इम्प्लांट्स आहेत म्हणजे दात तुमचा किडला आणि हा. आपण जेव्हा तो इम्प्लांट टाकतो हा, हा. this thing, तर तो इम्प्लांट्स हाडामध्ये घट्ट होण्यासाठी 3 महिने लागतात. त्या प्रोसेसला ऑस्टिओ इंटिग्रेशन म्हणतात. ओके. ऑस्टिओ म्हणजे बोन, इंटिग्रेशन म्हणजे फ्युजन. ओके. न्यू बोन फॉर्म होतं. हा, हा, हा. जसं तुमचा हात फ्रॅक्चर झाल्यावर डॉक्टर 21 दिवस 25 दिवस डिपेंड्स ऑन तुम्हाला बांधून ठेवायला सांगतात. बरोबर. इट्स अ नॅचरल प्रोसेस. सेम वे इम्प्लांट टाकल्यानंतर नॅचरल प्रोसेस. आता तर नवीन टेक्नॉलॉजीने 3 दिवसाचे इम्प्लांट वगैरे पण आले, त्याला इमिजिएट लोडिंग इम्प्लांट्स म्हणतात. ओके. अग्रेसिव्ह असतात. मी एवढ्या डिटेलमध्ये जात नाहीत. कॉर्टिकल इम्प्लांट्स वगैरे. ओके. तर 3 दिवसामधले 4 दिवसामधले पण इम्प्लांट्स आलेले आहेत की जे लगेच होतात. 3-4 महिने थांबायची गरज नाही पडत. हा, हा, हा. ओके. पुढच्या सीझन मध्ये किंवा पॉडकास्ट मध्ये मी तुम्हाला त्याच्यात डिटेल्स सांगेन. नक्कीच. पण आज बोन नाहीये. हा, हा. तर खूप साऱ्या व्हरायटीज आलेल्या आहेत. आज बेसल बरं. इम्प्लांट्स आलेत. हम्म. टेरिगॉइड इम्प्लांट्स आम्ही टाकतो. ओके. आज 2 mm 1 mm बोन असेल तरी आम्ही झायगोमॅटिक म्हणजे ह्या बोनचा सपोर्ट घेऊन आम्ही इम्प्लांट्स करतो. ओके. ओके. आज सगळे ऍडव्हान्स. आज
ॲट्रोपिक मॅक्झिला वगैरे जे जे छोटे आहेत हां. किंवा एक्टोडर्मल डिस्प्लासिया असे डिसीज आहेत ज्याच्यामध्ये लोकांना परमनंट टीथ येतच नाहीत. हां, फक्त हां. दुधाच्या दातानच असतात. ते टूथबर्ड्स मिसिंग असतात. ओके. तशा केसमध्ये पण आम्ही इम्प्लांट. इम्प्लांट्स करतो. आज कॅड-कॅम टेक्नॉलॉजीने आम्ही मेश फ्रेमवर्क मेशचं बनवून त्याच्यावर आपण इम्प्लांट सपोर्ट करतो. करू इम्प्लांट शकतो. सपोर्ट डेंचर्स आहेत. हं. ऑप्शन्स खूप आहेत. म्हणजे म्युकरमायकोसिस जेव्हा पण ते ब्लॅक फंगस का जे कोविड नंतर लोकांचे बोन्स इटेवे झालेले, हां, हां, ज्यांना हां. कोविड झालेला, हो, हो. तो ऑटोइम्यून डिसीज होता. इम्युनिटी कमी झाल्यामुळे झालेला. ओके. त्याच्यात लोकांचे बोन हरवले. म्हणजे लिटरली पॅलेट म्हणजे टाळू आणि नाकामध्ये बोन नाहीये एवढी कंडिशन झालेली. ओके. त्याच्यात आम्ही झायगोमॅटिक इम्प्लांट्स देऊन खूप पेशंट्स आम्ही त्याच्यात रिवाईव्ह केलेले. कॅन्सरमध्ये हाफ मॅन्डिबल नाहीये. हां, हां. तरी पण हाफ मॅन्डिबलचा सपोर्ट घेऊन आम्ही पूर्ण दात दिलेले आहेत. ओह! कॅन्सरमध्ये हेमिमॅन्डिबलेक्टॉमी म्हणजे अर्ध आपण कमांडोज ऑपरेशन म्हणतो त्याला. ज्याच्यात हां. टंग आणि हे अर्धे कापतात. हां, हां. लोकांचं हे डेव्हिएट होत नाही कारण का एका साइडने हे त्याच्यामध्ये पण आम्ही प्रॉपरली त्यांना बाईट करण्यासाठी वन साइड इम्प्लांट्स दिलेले आहेत. म्हणजे एक्सरेज आणि हे पण मी तुम्हाला शेअर शेअर कर. करतो. नक्कीच, नक्कीच. त्यामुळे सर आज डेंटिस्ट्री एवढी ॲडव्हान्स झालेली आहे. हं, हं, हं. की आपल्याला सगळ्या लोकांना आपण नक्कीच इम्प्लांट टाकू शकतो. आता मला यायचंय थोडं अलायनरकडे. ठीक आहे. की जेव्हा अलायनरसाठी लोकं आपल्याकडे येतात, तेव्हा त्याच्यासाठी आपली काय प्रोसिजर आहे किंवा काय करतात? पहिली गोष्ट अलायनर्ससाठी तुम्हाला डेंटल क्लिनिकला यायलाच पाहिजे. नेक्स्ट. कारण मला तुमचं क्लिनिंग करायला लागतं. आम्हाला क्लिनिंग अल्ट्रासोनिक क्लिनिंग म्हणतो. आम्ही ते क्लिनिंग करून हं, हं. कॉम्प्युटर स्कॅन हं, हं. आज इंट्राओरल स्कॅनिंग बोलतो तो. आज ट्रेडिशनल म्हणजे पारंपरिक पद्धतीने आम्ही मेजरमेंट नाही घेत. जसं क्ले टाकून घ्यायचो. बरोबर. आता कॉम्प्युटराइज स्कॅन झालं. म्हणजे त्याची ॲक्युरसी 99.99% असते. ओह! ओके. त्याच्याने 3D प्रिंटिंग मॉडेल बनतात. हां, हां. आम्ही डिझाइन बनवून पेशंटला दाखवतो, की हे तुमचे दात असे होणार. ओके. प्री अँड पोस्ट. हां, हां, हां. त्याच्यानंतर पेशंटचा अप्रूव्हल आल्यावर आम्ही 3D प्रिंटिंग मॉडेल प्रिंट करून त्याच्यावर अलायनर्सच्या शीट्स जे आहेत ते हे करून लेझर कटिंग करून प्रॉपरली मॅन्युफॅक्चर होऊन आठवड्याभरात येतात पेशंटच्या. ओके. दिस इज द एंटायर प्रोसिजर फॉर द अलायनर्स. म्हणजे पण आज अलायनर्स बोन आहे कारण का आज सपोज स्वप्नील जो 40-50 वर्ष आहे, सपोज ड्यू टू इकॉनॉमिकल कंडिशन त्याच्या लहानपणी त्याच्या आई वडिलांनी सपोज दात लावून नाही दिली. दात पुढेच आहेत, गॅप्स आहेत. आज तो माणूस मोठा सीईओ झालाय कुठल्या त्याला प्रेझेंटेशन द्यायचंय, तो ऑकवर्ड फील होतो. बरोबर. न्यूनगंड आपण जे म्हणतो. राइट, राइट. कॉन्फिडन्स कमी होतो. हां, हां. तुमच्या सगळ्या गोष्टींमध्ये होतो. बरोबर, नक्कीच. त्यामुळे तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या करिअरमध्ये. त्यामुळे आज सगळ्यांना दात स्माईल प्रॉपरली आहे. जेवढं तुम्ही हेअर व्यवस्थित बघता, तेवढं आज स्माईल पण व्यवस्थित बघता. एक्झॅक्टली. तर त्या सगळ्या ब्रेसेस आता ह्या वयामध्ये तुम्ही किंवा मी दोघेही ब्रेसेस नाही लावू शकत. नाही ड्यू टू जॉब आणि ड्यू टू अवर सोशल कमिटमेंट. राइट, राइट. तुम्ही अलायनर्सने आजही ते दात सगळे करू शकता. करू शकतो. म्हणजे आज आपल्यासाठी हे न्यू बोनस झालेलं आहे. पहिले अलायनरच्या कॉस्ट खूप जास्त होत्या. पण टेक्नॉलॉजी ओपन झाल्यापासून आज त्या ब्रेसेसच्या कंपॅरिझन मध्ये आले. ओके. त्यामुळे आज सगळे ज्यांनी बस मिस केलेली आहे पहिली, ते सगळे जण आज अलायनर करू शकतात. मी 68 इयर्स 68 वर्षापर्यंत पण अलायनर्स केलेले आहेत. माझ्याकडे रेकॉर्ड आहे. बरं. जर मला अलायनर करायचे तर जेव्हा मी येणार तेव्हा माझं स्कॅन करून मला कळणार की माझे दात कसे होणार आहेत. हो. तर ह्या पर्टिक्युलर स्टेज पर्यंतची आपल्याला तरी किती कॉस्ट येऊ शकते? डिपेंड्स ऑन पर अलायनर आहेत. त्याच्यामध्ये पण इंडियन अलायनर्स आहे. पण 25-30 हजार पासून अलायनर चालू होतात. 1.5 लाखापर्यंत अलायनरची कॉस्ट तुमची जाते. पण आज ऑर्थोस्क्वेअर मध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट स्कॅनिंग मिळतं. म्हणजे काय नक्की? आज जर तुम्हाला अलायन्स करायचे असेल, तुम्ही ऑर्थोस्क्वेअरच्या वेबसाईट जाऊन किंवा लँडिंग पेजवर जाऊन तुम्ही नियरेस्ट क्लिनिक शोधा. तिकडे तुम्ही तुमची अपॉइंटमेंट बुक करा. ओके. आम्ही तुमचं क्लिनिंग करून तुमचं कम्प्युटर स्कॅन करणार. ओके. तुमचे अलायनर्स किती सेट लागतील, तुमचे दात कसे होतील नंतर ते दाखवणार तुम्हाला. आणि त्याच्यानंतर तुम्ही ठरवा तुम्हाला अलायनर्स करायचे की नाही करायचे. आणि ही सगळी प्रोसिजर 1500 रुपयाच्या तर स्कॅनिंगची टीप येते. ती पण आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट करून देतो. ही सगळी प्रोसेस आपल्यासाठी फ्री आहे. आणि जेव्हा अलायनर तुम्ही देणार तेव्हाच आपल्याला कॉस्ट द्यायची. तेव्हा तुम्ही कन्फर्म करणार की तुम्हाला असे दात बघितल्यानंतर हे व्यवस्थित आहेत, असेच हवेत मला. आणि हे 99.99% ॲक्युरेट आहेत. कारण तो कॅड-कॅम वरनच होतो. तर तसे तुम्ही त्या रिझल्ट बघून तुम्ही जेव्हा हो म्हणता तेव्हा मग ते आम्ही अलायनर्स प्रिंट करतो आणि मग ती प्रोसेस चालू होते आणि तुम्हाला तेव्हाच पे करायचं. ओके.
आता जर ऑर्थोस्क्वेअर बघितलं तर त्याची 120 क्लिनिक आहेत. 29 सिटीजमध्ये ते अवेलेबल आहेत. तर आपण सुरुवात तर एका क्लिनिक्सपासूनच केली असेल डेफिनेटली. तर आत्ता इथपर्यंत येण्याची ॲज अ मराठी उद्योजक तुमची जर्नी कशी होती? आणि ज्यांना अ, उद्योजक जगतात काही करायचंय, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? आणि त्यालाच एक जोड प्रश्न आहे, की ऑर्थोस्क्वेअरचा आपले फ्युचर प्लॅन्स काय-काय? मी माझी थोडी बॅकग्राऊंड पण सांगतो. ओके. प्लीज, प्लीज. माझं शिक्षण महाड, रायगड जिल्ह्यामध्ये झालंय हां. आणि मी पण प्रॉपर मराठी मीडियमचा स्टुडंट आहे 10वी पर्यंत एस-एस-सी बोर्ड. ओके. ओके. त्याच्यानंतर मी माझं बी-डी-एस, एम-डी-एस, हां. त्याच्यानंतर माझं मास्टर्स इन इम्प्लॉनॉलॉजी फ्रॉम इटली, ओके. स्माईल USA हे सगळ्या डिग्री घेऊन हां, हां. मी नानावटी हॉस्पिटलमध्ये जॉइन झालो आणि मी मुंबईत आलो. ओके. आज मी नानावटी हॉस्पिटलमध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे हां. आणि पहिली ब्रांच पण विलेपार्लेमध्येच 2012 मध्ये केली. हां, हां. पण ऑर्थोस्क्वेअरची खरी सुरुवात 2017 पासून झाली. ओके. आणि मी आणि डॉक्टर रिद्धी माझी वाईफ, हां, हां. आम्ही दोघांनी हे फाउंड केलेलं आहे 2012 मध्ये. ओके. आणि 2017 पासून आम्ही एक्सपान्शन चालू केलं आणि आज 7 वर्षामध्ये हे 120 ब्रांचेस आहेत. ओके. मला सांगायला अभिमान आहे की ही बूटस्ट्रॅप कंपनी आहे. ओके. बूटस्ट्रॅप म्हणजे स्वप्न तुम्हाला तर माहितीच आहे, पण दर्शकांसाठी की कुठलंही आउटसाइड फंडिंग न घेता ओके. हे स्वतः हं. ऑर्गॅनिकली ग्रोथ करून हे आज केलेलं आहे आणि ह्याच्यामुळेच आम्ही ऑर्थोस्क्वेअर मध्ये कुठलंही लोन नाहीये आणि कुठलं बर्डन नाहीये. त्याच्यामुळे आम्ही बाकी कंपनी सारखं प्रेशर घेऊन आम्ही हाय चार्जेस मध्ये ट्रीटमेंट नाही देत. हां, हां. त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे हे म्हणू मार्केटपेक्षा शकतो, की खूप चांगलं पेशंटच्या प्रेमानच मोठी झालेली कंपनी आहे. आणि हे पेशंटचंच प्रेम आहे की त्यांच्या रेफरन्समुळेच आज पेशंट टू पेशंट येतात. आज 7 वर्षामध्ये 8 वर्षामध्ये सगळ्यात जास्त इंडियामध्ये इम्प्लांट प्लेस करणारी इन्स्टिट्यूट म्हणजे ऑर्थोस्क्वेअर आहे. हां, हां. आज सगळ्यात जास्त डेंटल इम्प्लांट्स मी स्वतः केले, कारण का मला आज ऑर्थोस्क्वेअरच्या टीममुळे आणि पेशंट्समुळे आज 120 क्लिनिकमध्ये इम्प्लांट्स करायला आज मला एनर्जी मिळते. मला एवढी प्लेस अवेलेबल आहे, एवढ्या बरोबर. पेशंटचं प्रेम आहे, त्याच्यामुळे एवढा नंबर पण मी अचीव्ह करू शकतो. म्हणजे आपण म्हणू शकतो ही फक्त मार्केटिंग किंवा मोठ्या-मोठ्या ॲड्स लावून मोठी झालेली कंपनी नसून की पेशंटमुळेच मोठी झालेली कंपनी आहे. पेशंटमुळे आणि ऑर्थोस्क्वेअरच्या टीममुळे जे डॉक्टर्स आज 180 डॉक्टर्स आमच्याकडे आहेत, हं, हं, हं. ते सगळे मी सगळ्यांना असोसिएटच म्हणतो. सगळे ओके. आणि सगळ्यांना इक्वल ग्रो करण्यासाठी ऑर्थोस्क्वेअर मध्ये बरं. तर त्यालाच लागून एक प्रश्न आहे, की ऑर्थोस्क्वेअरची ही जी ग्रो झाली, जर तुम्ही त्याचं एक रिझन देणार असाल तर ते काय असेल? टीमवर्क. ओके. ऑर्थोस्क्वेअरचा टीमवर्क. एकट्याचं माझं हे नाहीये, डॉक्टर रिद्धीचं एकट्याचं हे नाहीये. हां, हां. आज ऑर्थोस्क्वेअरचे डायरेक्टर्स, क्लस्टर हेड, इव्हन हेड डेंटिस्ट, इव्हन असिस्टंट, टेक्निशियन, लॅब, एव्हरीथिंग इज सो इम्पॉर्टंट आणि हे पूर्णच्या पूर्ण टीमवर्क आहे. हां, हां, हां. आज एवढं 400 एम्प्लॉईज असणारी कंपनी सस्टेन करणं मार्केटमध्ये, हां, हां. ते पण बूटस्ट्रॅप इज डिफिकल्ट. हां, पण हां. येस, आम्ही ते केले आहे आणि पुढे पण करत राहू. आज 1000 क्लिनिक्स नेक्स्ट 5 वर्षामध्ये प्लॅन आहे करायचा. पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये आम्ही ब्रँचेस ओपन करणार आहोत. आता ऑलमोस्ट सगळ्यात मला प्राऊडली सांगायला म्हणजे मला अभिमान आहे की 29 सिटीमध्ये ऑर्थोस्क्वेअर आज प्रेझेंट आहे. आज पॅन इंडिया प्रेझेन्स म्हटलं तर फक्त ऑर्थोस्क्वेअरचाच आहे पॅन इंडिया प्रेझेन्स. ओके. की अगदी पार दिल्लीपासून अप टू कोचीपर्यंत आमच्या सगळ्या ऑलमोस्ट स्टेट्समध्ये आहेत. ब्रँचेस आणि आहेत. अजूनही सगळ्या डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हास्तरीय सगळीकडे आमच्या ब्रँचेस एक्सपांड करायचा पूर्णच्या पूर्ण प्रयत्न आहे. माझा एक नवीन डेंटिस्टला म्हणा किंवा नवीन मराठी उद्योजकांना म्हणा याचा सल्ला द्यायचा असेल तर जस्ट डोंट गिव्ह अप. तुमचं डिसिप्लिन इज मोर इम्पॉर्टंट दॅन युअर टॅलेंट. ओके. दॅट इज ओनली गुरु मंत्र. हां, 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 ओके. हां. कीप हॅमरिंग, हातोडा मारत राहा. हां, एक हां. दिवस तरी दगड फुटेल आणि तुमचं पाणी येईल. त्यामुळे आपण म्हणतो की तुम्ही एकच गोष्ट कंटिन्युअसली हे आय कीप माय आयडल ॲज अ सचिन तेंडुलकर. हां, हां. प्रॅक्टिस करत राहा, करत राहा, करत राहा, करत राहा, करत राहा. हां, हां, हां. सक्सेस तर येणारच कंपल्सरी. म्हणजे मी 3 इडियट्सचा डायलॉग कॉपी नाही करू शकत कम्प्लिटली. पण मी माझा डायलॉग सांगतो की येस, तुम्ही कंटिन्युअस तुम्ही डिसिप्लिन ठेवा. हां, हां. आज क्लिनिकला पेशंट नाही म्हणून मी जात नाही, तसं नाही. तुम्ही हां. गेल्यावरच पेशंट येणार आहेत. एक्झॅक्टली. दिस इज राइट. ओनली थिंग. ओके. आज
फुल टाइम डेंटिस्ट्री. आज तुम्ही कुठलाही डेंटल क्लिनिक म्हणायचं तर पहिलं असायचं 9 ते 1, संध्याकाळी 5 ते 9. हो, बरोबर. आम्ही पायोनियर आहोत, की आम्ही फुल डे डेंटिस्ट्री चालू केली. ओके. सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत 11 तासाचं पूर्ण हे आम्ही. आज ज्या लेडीज आहेत हां. आफ्टरनूनला, मुलगा स्कूलला गेला की त्या फ्री होतात सगळ्याचे. त्यामुळे आमची आफ्टरनून डेंटिस्ट्री इज अ मोर बिझिएस्ट देन द हां. मॉर्निंग डेंटिस्ट्री. हां, 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 हां. ओके. लोकांसाठी आज पूर्ण टाईमनुसार अवेलेबल झालंय ऑर्थो स्क्वेअर. आज फुल डे ओपन असतं. हां, 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 हां. आणि ओके. इनफॅक्ट सम सिटीजमध्ये संडे पण ओपन आहे. म्हणजे हो. तुम्हाला सुट्टीच्या दिवशी पण जर हवे असेल तर ऑर्थो स्क्वेअरची आज सर्व्हिस मिळते. ओके. आणि समजा आपल्या रसिकांना जर तुम्हाला भेटायचं असेल किंवा तुमची कन्सल्ट करायचं असेल, तर ते कसं करू शकतात? मी मोस्टली सगळ्या सिटीजमध्ये महिन्यातनं एकदा तरी जातो. ओके. सेकंड थिंग, तुम्ही ऑर्थो स्क्वेअरच्या संकेतस्थळावर, वेबसाईटवर जाऊन आमचं लँडिंग पेज माझ्या नावाचं आहे. तिकडे तुम्ही तुमचं नाव, नंबर आणि डिटेल्स पाठवले हां, हां. तर आमच्या टीममधनं तुम्हाला डॉक्टर्स ज्युनियर आणि हे कॉन्टॅक्ट करतील. तुमचे एक्सरेज किंवा काही मागवायचे ते करतील. आणि माझ्यासोबत व्हिडिओ कॉल किंवा झूम मीटिंग अरेंज करून माझा एक ठराविक टाइम असतो. हां, हां. त्यात ते ऍडजस्ट करून तुमचं कन्सल्टेशन व्हिडिओ फ्री ऑफ कॉस्ट व्हिडिओ कन्सल्टेशन करून देतील. मी तुम्हाला ओके. पूर्ण सल्ला त्याच्यावर देईन. हां, हां. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही क्लिनिक येऊन अपॉइंटमेंट घ्या. ओके, ओके. सो आय एम अवेलेबल. हां, 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 हां. तर कोणालाही ट्रीटमेंट करायची असेल तर फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपण डॉक्टर कुणालशी बोलू शकता. तुम्हाला फक्त जाऊन फॉर्म भरायचा आहे. मी एक ऐकलेलं होतं की ऑर्थो स्क्वेअरचा एक फॅमिली मेंबरशिप प्लॅन पण आहे. तर तो नक्की काय आहे आणि तो कसा बेनिफिट करतो लोकांना? सर्वेनुसार फक्त 7% लोक डेंटिस्टकडे जातात. हो. पण डेंटल प्रॉब्लेम वाढणारच नाहीत जर तुम्ही पहिल्या वेळेस लक्ष द्याल तेव्हा. आपण ओके. म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. बरोबर. तर त्याच्यामध्ये मला सगळ्यांना सांगायचं आहे की तुम्ही टाइम टू टाइम डेंटिस्टकडे जाऊन क्लीनअप करा. तर हां, हां. आमच्याकडे ₹249 फॉर सिंगल पर्सन, ओके. ₹499 फॉर एंटायर फॅमिली. हां, हां. ओके, असे प्लॅन्स आहेत की जिकडे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट अनलिमिटेड चेकअप, एक्सरेज आणि क्लीनअप ज्या पूर्ण वर्षभरासाठी मिळतील तुम्हाला. बरं. जेणेकरून सगळे लोक डेंटिस्टकडे जावेत आणि हा 6-7%चा जो आकडा आहे तो 40-50% 40% पर्यंत जायला पाहिजे. त्याच्यासाठी हा अवेअरनेस कॅम्पसाठी आम्ही हे इनिशिएटिव्ह केलेला आहे. म्हणजे लोकं ज्या कॉस्टमध्ये एक पिझ्झा ऑर्डर करतात, त्या कॉस्टमध्ये आपल्याला पूर्ण वर्षाचा डेंटल जे Yes. ट्रीटमेंट आहे ती मिळू शकते. म्हणजे सो पण ही डेंटल ट्रीटमेंट घेतल्यानं लोकांचा कसा फायदा होतो किंवा? हा फायदा म्हणजे आज तुम्ही ₹500 क्लिनिंग केलं. हं, ओके, हं. एक्झाम्पल सांगतो. त्याच्यात सपोज क्लिनिंग करताना कॅव्हिटी दिसली. बरोबर. ते कॅव्हिटीचे फिलिंग होतात ₹1000 ते ₹1500 मध्ये. ₹1000 ते ₹1500 तुमची कॅव्हिटी फिल होते चांगलं. डिपेंड्स ऑन कुठलं मटेरियल घेताय. आज जर ते नाही केली ती कॅव्हिटी डीप जाते, रूट कॅनलवर जातं. बरोबर. रूट कॅनल गेलं तर तुमचा परत ₹7,000-8,000 खर्च. राइट. त्याच्यावर परत क्राऊन लावणार, त्याचा वेगळा खर्च. बरोबर. समजा तुम्ही ते नाही केलं रूट कॅनल पण, तो Right. दार गेला की आपल्याला दंत प्रत्यारोपण, इम्प्लांट्स किंवा ब्रिज करायला लागतं. बरोबर. ते केलं तर परत तो खर्च जाणार 25,000च्या वरती. हां, हां. आज तुम्ही एक इम्प्लांट नाही केलं, तुमचे बाकीचे दात आहेत ते पॅथॉलॉजिकल मायग्रेशन म्हणतो मी त्याला, म्हणजे ते लूज होतात आणि त्या जागेमध्ये शिफ्ट व्हायला सुरुवात करतात. बरोबर. ते झालं की दातांमध्ये फटी वाढणार, हां, हां. गॅप्स वाढणार, जेवण अडकणार, अजून दात किडणार. हां. अल्टिमेटली बाईट कोलॅप्स होऊन तुमचं ते फुल माउथ इम्प्लांट मध्ये कन्वर्ट होतं. ओके. जर ते केलं तर लाखोंचा खर्च आहे. म्हणजे आज ₹500 जर नाही केले तर हे आज फक्त दातांकडे नाही, कुठलाही म्हणजे आज 35 नंतर प्रत्येकाने वर्षातनं एकदा तरी हेल्थ चेकअप केलं पाहिजे. हां, हां. जेणेकरून बरोबर. आणि आपण इन्फ्लेशन बघितलं तर हे मेडिकल एक्सपेन्सेस हा खर्च वाढतच जाणार आहे बरोबर. कम्प्लिटली. राइट, राइट. त्याच्यासाठी आपण प्रिव्हेन्शन म्हणजे आधीच काळजी घेतलेली कधीही चांगली. राइट, राइट. ओके. तर आता निरोगी दात कोणाला ठेवायचे असतील, तर त्याच्यासाठी तुम्ही काय सांगाल? त्यांनी आपल्या दातांची काळजी लोकांनी कशी घेतली पाहिजे? आज निरोगी दातांमध्ये सगळ्यात पहिलं 2 टाइम ब्रश केलं पाहिजे. आज 80% लोक फक्त 1 टाइम ब्रश करतात. एक तर बरोबर. पहिली बार ब्रश करणारे लोकच कमी आहेत. हां, पण हां. त्याच्यात पण जे करतात ते 80% एकच टाइम करतात. हां, हां, हां. यू हॅव टू ब्रश ट्वाइस. रात्री डिनरनंतर तुम्ही खूप वेळ रात्रभर झोपलेले असतात तेव्हा तुमचे प्लाक आणि कॅल्क्युलस अॅक्युमुलेट होतं त्याच्यामध्ये. हां, हां, हां. तुम्ही ब्रश करा. तुम्ही हां. आठवड्यातनं 3दा तरी वॉटर फ्लॉसर यूज करा. ओके. स्पेशली जे नॉनव्हेज खाणार आहेत ते दातांमध्ये जेवण अडकतं, जे तुम्ही ब्रशने क्लीन नाही करू शकत. हां, हां, हां. दातांच्या मध्ये तुम्ही डेंटल फ्लॉस यूज करू शकता, पण डेंटल फ्लॉसनी पण
गम्सला कधी कधी इजा होते जर प्रॉपर टेक्निक माहित नसेल तर. हम्म, हम्म, तर वॉटर फ्लॉसर नवीन आलेलं आहे, ऑनलाईन मिळतं, डेंटिस्टकडे तुमच्या मिळतं. तुम्ही ते वापरल्यात पूर्ण फॅमिलीसाठी एक घेतलं तरी पण त्याचे टिप्स येतात, तुम्ही वापरू शकता. ओके. पण ते ज्याने तुमचे डेंटलचे खूप दातांचे खर्च कमी होणार. तुम्ही वॉटर फ्लॉसर वापरा अल्टरनेट डे. तुम्ही माउथ वॉश डेली वापरलं पाहिजे. रात्री झोपताना जर आपण तुम्ही माउथ वॉश थोडंसं पाण्यात मिक्स करून प्रॉपरली गार्गल केलं, हम्म, हम्म, चूळ भरणं आपण ज्याला म्हणतो, चूळ हम्म, भरली, तर त्याचा इफेक्ट पूर्ण नाईट राहतो आणि हम्म. तुमचं प्लॅक अॅक्युम्युलेशन कमी होतं. ओके. या 4 गोष्टी आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला वर्षातनं एकदा तरी डेंटिस्टकडे तुमच्या जायलाच पाहिजे. ओके. नसेल तर तुम्ही आमच्या ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक करून तुम्ही नियरेस्ट ऑर्थोस्क्वेअर ब्रांचला तुमच्या पूर्ण फॅमिली पॅकेज घेऊन येऊ शकता. ओके. ओके. जर आता कोणाला इम्प्लांट करायचे आहेत आपल्या दातांसाठी, ठीक आहे, आणि तो ऑर्थोस्क्वेअर मध्ये आला, तर मग त्याच्यासाठी आपली काय प्रोसिजर आहे? ऑर्थोस्क्वेअर मध्ये आमच्या सगळ्या मेजर सिटीज मध्ये सीबीसीटी मशीन आहे. तर आम्ही Okay. फ्री ऑफ कॉस्ट सगळ्या पेशंटला सीबीसीटी करून देतो. फ्री मध्ये? फ्रीमध्ये. बाहेर तुम्हाला 3,500 ते 4,000 रुपये फक्त सीबीसीटीचा सिटी स्कॅन ऑफ टीथ अँड ओके. बोन. हा हा तर आपण जेव्हा हाडामध्ये टाकतो हा हा इम्प्लांट्स, तेव्हा तो किती टाकायला पाहिजे काय आहे, ते सीबीसीटी मध्ये एक्झॅक्टली आपल्याला बोनची क्वालिटी कळते आणि ओके. साईज कळते. हा हा तर ते आम्ही करून देतो. ओके. नंतर त्याची मेडिकल हिस्ट्री घेतो. त्याला डायबिटीस आहे का, असेल तर हम्म. किती आहे, हम्म. ब्लड थिनस म्हणजे रक्त पातळ व्हायची गोळी घेतात का, हा हा हे सगळं आपण हे करतो. व्हिटॅमिन D3 लेवल किती आहे, व्हिटॅमिन B12 लेवल किती आहे, हा हा हे सगळं इव्हॅल्युएट करून मग त्यांचं सर्जरी प्लॅन करतो. ओके. ओके. नाही, मी एक छान व्हिडिओ बघितलेला. त्याच्यामध्ये आपल्याच एका पेशंटनं त्यांच्या आईबाबांना त्यांचं जे डेंचर होतं, तर ते डेंचर काढून त्यांनी तिथे इम्प्लांट दिलं. एक त्यांना स्माइल गिफ्ट केली असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर ह्याचा काय फायदा होतो आणि ते कसं करतात? कवळीचा मेजर प्रॉब्लेम हा होतो की कवळी जी आहे ती खूप जड असते. हम्म. डेंचर म्हणतो आपण त्याला. आपण जेव्हा चावतो ते हम्म. पूर्णच्या पूर्ण जेवायचं प्रेशर हाडावर येतं बरोबर. आणि हार्ट रिझॉर्व होतं. आपल्या दातावर जे इनॅमल आहे ते सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट मटेरियल आहे अख्ख्या बॉडीमध्ये, पण Okay. बोन नाही आहे तेवढं स्ट्रॉंग. हा 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 बोन एज वयानुसार रिझॉर्व होतं, तसं तुमच्या प्रेशर देण्यावर पण रिझॉर्व होतं. ओके. तर त्या कवळीच्या प्रेशरमुळे ते कमी कमी होत जातं, रिझॉर्व हा. होतं. तुम्ही म्हातारे कुठलेही लोक जे कवळी वापरतात, हम्म. ते कवळी काढल्यावर तुम्ही त्यांचा चेहरा बघितला तर असा दिसतो. बरोबर. हो. ओके. आणि मग इव्हेंच्युअली कवळी दर 3-4 वर्षांचा लूज होते, कारण सगळ्या पेशंटचं कंप्लेंट असते की सर कवळी लूज झाली, तेव्हा चांगली होती. हा 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 ती लूज होणारच आहे, हा. कारण तुमचं प्रेशर आल्यानंतर त्याचं माप चेंज होतं. बरोबर बरोबर. ओके. आणि तुम्ही जसं 40 साईजचा शर्ट ज्याला पाहिजे आणि त्यांनी 50 साईजचा घातला, हा, ते लूज कसं होतं, मग तसं मग ते खायला टाळतात हा. किंवा लिक्विड खातात. मग लिक्विड खाल्ले की मग नाही का भात खातात, ज्यूस पितात, मग त्यांची शुगर लेवल फ्लक्च्युएट होते, हा, हा. ऍसिडिटी, पोटाचे प्रॉब्लेम, त्यांचं पचत नाही. हम्म. मग हाड किंवा चांगल्या गोष्टी खाऊ शकत नाहीत. ओके. जेवढ्या पातळ गोष्टी आहेत तेवढ्याच खातात. माझा सल्ला आहे की आयुष्यभर जर व्यवस्थित सगळ्यांनी कष्ट करून काम केलेलं आहे, हा, हा. तर तुमचं एंट्री म्हणजे तुम्ही जर आपण शरीराची एंट्री म्हटली तर दात आहेत. हा, हा. आणि मला माहित नसेल स्वप्नील, तर आपल्या दातांमध्ये आपण जेव्हा चावतो आणि चघळतो, आपल्याकडे कहावत होती, माझे आधी बोलायचे की 32 वेळा घास चाव. लहानपणी बरोबर, आजी सांगायची. हा, हा. ऍक्च्युली त्याचं रिझन हे आहे की 60% 60% हा, हा. आपलं जे अन्न आहे ते पचतं तोंडामध्येच, हा, हा. आपल्या लाळ येऊन. ओके. तेव्हा दात आर्टिफिशियल म्हणजे कवळी घालतो तेव्हा तुमचं माउथ ड्राय होतं, बरोबर. कारण का आर्टिफिशियल थिंग्स होती असते. ओके. त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळे प्रॉब्लेम येतात ना. डेंटल इम्प्लांट्स त्याच्यामुळे इव्हॉल्व्ह झालेत. जर हा, कवळी सक्सेसफुल असती हा, हा. तर डेंटल इम्प्लांट्स इव्हॉल्व्ह झालेच नसते. पण आता हा. आपण 21st सेंचुरी मध्ये आहोत, सगळं इव्हॉल्व्ह झालेलं आहे, स्मार्टफोन आलेले आहेत. हा, हा, तर हा. मग स्मार्ट दात पण पाहिजेत. ओके. तर आज ऍज आपल्या पॅरेंट्सने आपल्यासाठी भरपूर केलंय, तर मला वाटतं की आपल्या पालकांना तुम्ही या एज मध्ये म्हणजे एक ठराविक एज मध्ये की जसे गुडघेदुखीचा प्रॉब्लेम येतो, हा, हा. आपण कॅटरॅक्टचं ऑपरेशन करायला लागतं, तसं ह्या तीन गोष्टी ज्या आहेत, हा. त्या 3 गोष्टी न चुकलेल्या आहेत कोणाला. कुठल्या? एक तुम्ही गुडघेदुखी, त्यामुळे नी रिप्लेसमेंट म्हणताय तुम्ही, एक Okay. कॅटरॅक्टची सर्जरी म्हणताय, आणि एक आणि तुम्ही
दात डेंच. गेल्यानंतर तुमचे डेंचर्स. हां, हां. हे एक टिपिकल ओल्ड एजमध्ये हे ह्या झालेलं. माझे 90% पेशंट्स हे माझे आहेत, जे काय सांगतात, "सर इम्प्लांट्स करायचे आहेत, माझं नी रिप्लेसमेंट सर्जरी." त्यांचा काही संबंध नाहीये. हां, हां, तुम्ही हां. ते पण करा आणि हे पण करा. पण ओके. ह्या 3 गोष्टी म्हणजे ॲज अ 40शी मध्ये जे आहेत, 50शी मध्ये जे आपल्या पॅरेंट्सना आणि आता जर म्हटलं तर इंडियामध्ये मॅक्सिमम पॉप्युलेशन जी आहे, ती ही 35 टू 55 च्या मध्ये आहे. जे बरोबर. यंग आहेत. म्हणून हां, तर इंडिया ग्रो होते. बरोबर. त्यांनी आपल्या आपल्या पालकांची ह्या तऱ्हेने काळजी घ्यावी. आज गुडघेदुखी का होते ह्याचं पण एक रिझन आहे. आज आपण जेव्हा कवळी किंवा दात नसतातच, हां, हां. तर आपण फक्त लिक्विड खातो किंवा बरोबर. भात खातो किंवा काही असं पातळ खातो. हां, हां. त्याच्याने ॲसिडिटी वाढते. कारण का बरोबर. तुम्ही नक्कीच. प्रॉपरली रमंत होत नाही जेवण. ओके. राइट, राइट, राइट. ते झाल्यानंतर ॲसिडिटी झाली, की मग ते युरिक ॲसिड लेव्हल वाढते. युरिक ॲसिड लेव्हल गेली, की ते युरिक ॲसिड यू कॅन सर्च ते आपल्या जॉइंट्समध्ये जाऊन डिपॉझिट होतं आणि त्याला हां. गाऊट म्हणतात. ओके. आणि हे सगळं चक्र आहे. हां, 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 जर हां. चांगले दात असतील, तुमची एंट्री चांगली, पचन चांगलं, तुम्ही 3 वेळाच खाल, हां, हां. वेळोवेळी ज्याला दात नाही तो सारखं काहीतरी खायचं बघतो किंवा लिक्विड पितो. हां, हां. तर जर तुम्ही लिक्विड पीत असाल, तर तुमची शुगर फ्लक्च्युएट होणारच कारण का डायरेक्ट स्पाइक होते, तुमच्या डायरेक्ट रक्तामध्ये मिसळते. ओके, ओके. त्यामुळे ही हे गोष्ट आहे. ह्या गोष्टी आहेत आणि खूप डायबेटॉलॉजिस्ट आज मेडिकल कॉन्फरन्सेसमध्ये पण डेंटिस्टला ह्याच्यासाठी म्हणजे इन्व्हाईट करतात, की तुम्ही लेक्चर द्या, की जेणेकरून डॉक्टर्स एज्युकेट होऊन त्यांच्या पेशंट्सना पण सांगतील. सांगतील आणि पाठवतील. ओके. तर कुणाल सर, लहानपणापासून आपण ऐकत आलोय किंवा आपल्याकडे म्हण आहे, की आपलं अन्न आपण गिळायच्या आधी 32 वेळा चावलं पाहिजे. तर ते तसं का केलं पाहिजे? हो, आपली आजी सांगायची कायम. तर 32 वेळा बोलण्याचा अर्थ आहे, की ते केवढ्या वेळेस प्रॉपरली चावलं गेलं, हां, हां. तर आपल्याकडे सगळे एन्झाईम्स जे आहेत, ते या पॅरोटिड डक्टमधनं तोंडात येतात. ओके. 60% तुमचं हां. अन्न हे तोंडामध्येच पचलेलं असतं ओह! कंप्लीटली. आणि ओके. ते एन्झाईम्स जे असतात, हां, हां. ते अमायलेज आणि ते सगळे तुमचे लघवी. हां, चौथ्यामध्ये हां. कंप्लीटली मिक्स होऊन ते मग पोटात जातात आणि पुढचं जे पचन आहे ते पोटात आणि मग तुमच्या आतड्यांमध्ये होतं कंप्लीटली. हां, हां. पण तुमचे दातच नसेल, तिकडेच तुमचं पचन 50-60% झालं नाही, तर पुढे कसलं पचन होणार? मग तुमचं ते ॲसिडिटी होते, तुम्हाला पित्त वाढतं, हे हां. सगळे प्रॉब्लेम येतात. आणि त्याच्यामुळेच आपल्याला आधी सांगायचं की 32 वेळा जेव, कारण का तेवढ्या टाईमपर्यंत तुमचे एन्झाईम्स त्याच्यावर काम करतील प्रॉपरली. हां, तुम्ही हां. नुसतं गिळलं, हां, तर हां. तुम्हाला ॲसिडिटी होणार. म्हणून ओके. हे म्हणणं म्हणजे आहे. समजा एखाद दुसरा दात पडलेला असेल किंवा दात नसेल, तरी त्या चावण्यामध्ये किती फरक पडतो? सुरुवात एका दातानेच होते. अरे, एक दात आहे ना, म्हणजे जाऊ दे. हां, हां. आज मी सांगतो, की एक दात नाहीये. हां, हां. ओके. तुमचे बाजूचे दात शिफ्ट व्हायला सुरुवात होतात. बरोबर. वरचा दात खालती येतो. हां, हां. पूर्णच्या पूर्ण सुप्रा इरप्शन आम्ही त्याला म्हणतो हां, हां. कंप्लीटली. हां, हां. दातांमध्ये मला एकाला सगळं सांगू इच्छितो, की दात कॉन्स्टंट मूव्हमेंटमध्ये असतात. ओके. तुमचं प्रेशर एवढं असतं, एक दात नसेल तरी बाजूचे दात शिफ्ट होतात तिकडे. हां, हां, हां. वरचा दात खालती येतो. तुमची पूर्ण एक साइडची बाजू मिस होते. हां, हां. तुम्ही एका साइडने खाता. बरं, बरोबर, प्रेशर दुसऱ्या बरोबर. साइडला येतं. हां, हां. आज 2 गुडघे आहेत. हां. तुम्ही एक वापरलात आणि एक नाही वापरलात, दोन्ही जाणार. एक अति वापरल्यामुळे आणि एक न वापरल्यामुळे. तुमचं दातांचं तसंच आहे. हां, हां, एक हां. अति वापरल्यामुळे तुम्हाला टीएमचे प्रॉब्लेम येणार, एक नाही वापरल्यामुळे पण टीएमचे प्रॉब्लेम येणार. ओके. आणि तुमच्या दातांमध्ये गॅप्स तयार होतील हां. शिफ्ट झाल्यावर. हां, तिथे हां. जेवण अडकणार. हां, हां. जेवण अडकलं की ते पण किडायला लागणार. ओह! मग तुमचे ते सुरुवात पूर्ण आहे. त्यामुळे एक दात जरी तुमचा गेला असेल, तरी तो तुम्ही रिप्लेस करून घ्या पुढचं हे करण्यासाठी. ओके, ओके, ओके.